नमस्कार. केसांच्या आरोग्यासाठी आपण काय काय नाही करत, पण आज आपण एका अशा नैसर्गिक उपायाबद्दल बोलणार आहोत ज्याचा कदाचित आपण विचारही केला नसेल. चला विज्ञानाच्या आधारावर पाहूया की ऑयस्टर मशरूम केसांसाठी किती फायदेशीर ठरू शकतात. कधी विचार केलाय की मजबूत आणि चमकदार केसांचं खरं रहस्य कदाचित त्या महागड्या बाटल्यांमध्ये नसेल, तर आपल्या जीवनाच्या ताटात लपलेले असेल? चला तर या नैसर्गिक चमत्काराबद्दल जरा खोलात जाऊन जाणून घेऊया. बरं, आज आपण काय काय बघणार आहोत. सगळ्यात आधी ऑयस्टर मशरूमला केसांचा अनपेक्षित हिरो का म्हणतात ते पाहू. मग त्यातल्या पोषक तत्वांची ताकद काय आहे ते बघू. ते आपल्या केसांवर अगदी मुळांपासून टोकांपर्यंत कसं काम करतात हे समजून घेऊ. आणि हो, त्यांना आहारात कसं घ्यायचं आणि त्यांची इतर मशरूमशी तुलनाही करू. चला तर मग सुरू करूया. चला तर मग आपल्या प्रवासाचा पहिला टप्पा सुरू करूया. इथे आपण ओळख करून घेणार आहोत ऑयस्टर मशरूमची, केसांच्या आरोग्यासाठी एक अनपेक्षित पण तितकाच शक्तिशाली मित्र म्हणून. ही गोष्ट एका वैयक्तिक अनुभवातून सुरू होते माहितीये. केसांच्या समस्यांवर उपाय शोधता शोधता एका व्यक्तीला अचानक हा नैसर्गिक खजिना सापडला. यावरून एक गोष्ट तर नक्की कळते की कधीकधी सर्वोत्तम उपाय आपल्या आजूबाजूलाच अगदी डोळ्यासमोर असतात. बरं, आता थोडं विज्ञान बघूया. म्हणजे ऑयस्टर मशरूममध्ये असं नक्की आहे तरी काय, ज्यामुळे ते केसांसाठी इतके प्रभावी ठरतात? चला जरा खोलात शिरूया. आता हे आकडे बघा जरा. फक्त एका कप ऑयस्टर मशरूममधून आपल्या रोजच्या गरजेच्या तब्बल 27% नियासिन आणि 22% कॉपर मिळतं. अरे वा! इतकंच नाही तर लोह, बायोटीन आणि प्रोटीनसारखी पोषक तत्व थेट केसांच्या वाढीला मदत करतात. म्हणजे काय तर हा एक छोटासा पण एकदम शक्तिशाली असं पॅक आहे. तर हे नियासिन म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं ना, तर ही केसांच्या मुळांपर्यंत पोषक तत्व पोचवणारी एक डिलिव्हरी सिस्टम आहे. जेव्हा आपल्या टाळूतलं रक्ताभिसरण सुधारतं तेव्हा केसांना आपोआपच चांगलं पोषण मिळतं आणि त्यांची वाढही जोरात होते. आणि बायोटीन, याला केसांचे विटामिन असं उगाच नाही म्हणत. आपले केस ज्या केराटिन नावाच्या प्रोटीनपासून बनतात ना, ते तयार करण्यात बायोटीनचा खूप मोठा वाटा असतो आणि म्हणूनच केस मजबूत होतात, तुटत नाहीत. थांबा थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. ऑयस्टर मशरूममध्ये काही बॉडीगार्ड घटक सुद्धा आहेत. आता ही नावं कदाचित थोडी अवघड वाटतील, पण त्यांचं काम अगदी सोपं आहे. हे घटक काय करतात तर केसांच्या मुळांचं नुकसान होण्यापासून संरक्षण करतात आणि टाळूवरची सूज कमी करतात. यामुळे केसांच्या वाढीसाठी एक एकदम निरोगी वातावरण तयार होतं. बरं, आतापर्यंत आपण पाहिलं की ही पोषक तत्व काय आहेत. आता बघूया की ती आपल्या शरीरात जाऊन कसं काम करतायत. चला यामागचं सोपं विज्ञान समजून घेऊया. ही प्रक्रिया समजायला खूप सोपी आहे. असं समजा की केसांच्या मुळांपर्यंत जाणारे रस्ते अरुंद आहेत. ऑयस्टर मशरूममधील घटक काय करतात तर हे रस्ते रुंद करण्याचं काम करतात. आणि रस्ता रुंद झाला की काय होतं? बरोबर, वाहतूक सुरळीत होते. म्हणजेच केसांच्या मुळांपर्यंत ऑक्सिजन आणि पोषक तत्वांचा पुरवठा वाढतो. एकदम सरळ आणि प्रभावी. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगू का? मशरूममध्ये कायटोसॅन नावाचा एक घटक असतो. हा घटक केसांसाठी एखाद्या नैसर्गिक कंडिशनरसारखं काम करतो. तो केसांवर एक संरक्षक थर तयार करतो, ज्यामुळे ते मजबूत आणि मुलायम बनतात. चला, बरीच माहिती तर मिळाली. पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, या ऑयस्टर मशरूमला आपल्या रोजच्या जीवनात वापरायचं कसं? चला, काही सोप्या आणि एकदम प्रॅक्टिकल टिप्स पाहूया. तर बघा, इथे आपल्यासमोर मुख्यत्वे 2 पर्याय आहेत. एक, ताजे मशरूम खाणे. यातून स्वयंपाकाचा आनंदही मिळतो आणि नैसर्गिक पोषक तत्वही मिळतात. आणि दुसरा पर्याय आहे सप्लिमेंट्सचा, जो एकदम सोयीस्कर आहे आणि त्यातून आपल्याला पोषक तत्वांचा एक निश्चित डोस मिळतो. ताजे मशरूम वापरणं तर खूपच सोपं आहे. त्यांना थोडं परतून खा, स्टर फ्रायमध्ये टाका किंवा सूपमध्ये घालून त्याची चव वाढवा. इतकंच नाही, जर तुमच्याकडे पावडर असेल तर ती स्मूदी किंवा चहामध्येही आरामात मिसळता येते. पण जर तुम्ही सप्लिमेंट्स घेण्याचा विचार करत असाल तर ही एक महत्त्वाची टिप नक्की लक्षात ठेवा. लेबलवर ड्युअल एक्स्ट्रॅक्शन आणि फ्रुटिंग बॉडी हे शब्द शोधा. आता याचा अर्थ काय? सोप्पं आहे. याचा अर्थ मशरूममधल्या पाण्यात विरघळणारे आणि न विरघळणारे असे सर्व महत्त्वाचे घटक त्या सप्लिमेंटमध्ये आहेत आणि यामुळेच तुम्हाला त्याचा पुरेपूर फायदा मिळेल. बरं, फक्त ऑयस्टर मशरूमच नाही तर इतरही काही मशरूम्स केसांसाठी फायदेशीर मानले जातात. चला तर मग पाहूया की ऑयस्टर मशरूम त्यांच्या तुलनेत कुठे उभे राहतात.
या तुलनेवरून एक गोष्ट स्पष्ट होतीये. ऑयस्टर मशरूम थेट केसांच्या रचनेला मजबूत करण्याचं काम करतात, तर दुसरीकडे रेशी मशरूम हॉर्मोनल बॅलन्स आणि तणाव कमी करण्यावर जास्त लक्ष केंद्रित करतात. आणि आपल्याला माहीतच आहे की तणाव हे सुद्धा केस गळतीचं एक मोठं कारण आहे. अगदी तसंच. ऑयस्टर मशरूम केसांच्या प्रत्यक्ष रचनेवर काम करतात, तर लायन्स मेन मशरूम हे मज्जातंतूंच्या आरोग्यावर काम करून केसांच्या मुळांना अप्रत्यक्षपणे मदत करतात. म्हणजे काय, तर दोघं मिळून केसांसाठी एक जबरदस्त टीम बनवू शकतात. या सगळ्याचा अर्थ काय, तर सर्वोत्तम परिणामांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या मशरूमचं एकत्रित वापर करणं खूप फायदेशीर ठरू शकतं. यातून पोषण, हॉर्मोनल संतुलन आणि टाळूचं आरोग्य या सगळ्यावर एकाच वेळी काम करता येतं. म्हणायला गेलं तर हा केसांसाठी एक संपूर्ण हेल्थ पॅकेज आहे. तर मग पुढच्या वेळी केसांच्या काळजीबद्दल विचार कराल तेव्हा त्या महागड्या उत्पादनांकडे पाहण्याऐवजी एकदा निसर्गाकडे नक्की बघा. काय सांगावं, केसांच्या आरोग्याचं खरं रहस्य आपल्या पायाखालच्या जमिनीतच तर दडलेलं नसेल, यावर नक्की विचार करा.